नमस्कार, मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते। गेल्या 7-8 महिन्यांचा आपण सगळा आढावा घेतला तर लक्षात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रात वारंवार दौरे होत आहेत। दोनदा पुण्यात, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौदल दिनाच्या निमित्ताने कोकणात आलेले होते आणि आज नाशिक आणि मुंबईत विविध विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडले आणि याच दौऱ्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन महाराष्ट्र सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे। यूपी नंतर सर्वात जास्त लोकसभेच्या जागा कुठे असतील तर त्या महाराष्ट्रात आणि याकरता महाराष्ट्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून उद्घाटनांचा धडाका लावून निवडणुकांच्या घोषणेआधीच प्रचाराचं रणशिंग फुंकलंय असं म्हटलं जात आहे। पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र, महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीचं बिगुल, उद्घाटनांचा धडाका मग निवडणुकीचा आखाडा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक आणि नवी मुंबई दौरा फक्त उद्घाटनांसाठी नव्हता, उद्घाटनं तर फक्त निमित्त आहे। विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावून मोदींनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलंय। नाशिकमध्ये झालेला रोड शो हा मोदींच्या प्रचाराचाच एक भाग होता। मोदींसाठी आणि भाजपासाठी महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचं राज्य आहे। उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेचे सर्वाधिक 48 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजप आणि महायुतीनं डोळ्यासमोर ठेवलंय। मोदींनीही भारताला आता जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य असल्याचं सांगून भारताला विकसित देशांच्या पंक्तीत बसवण्याचं स्वप्न दाखवलंय। आज भारत दुनिया के टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टम में आया है तो इसके पीछे भारत के युवाओं की ताकत है। आज भारत एक से बढ़कर एक इनोवेशन कर रहा है। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी भाजपाला चिमटा काढलाय। एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचं लोकार्पण वेळेत होणं गरजेचं आहे। निवडणुका येईपर्यंत थांबणं आणि निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करणं आणि त्यासाठी प्रधानमंत्र्यांची वाट पाहत बसणं हे काय लोकहिताला धरून नाही। निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मोदींचे दौरे आणखी वाढतील असं भाकीत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी केलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात, पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत। ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून चुकायला पाहिजे। विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं आणि त्यानिमित्तानं होणाऱ्या प्रचार सभांच्या माध्यमातून मतदारांना संमोहित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी तरी आजपासूनच प्रचार सुरू झालाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। महेश महालेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केमिस्ट्री संदर्भात महाराष्ट्रात जोरदार चर्चा नेहमीच असते। महाराष्ट्राला ही काही बाब नवीन नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक आणि मुंबईचा दौराही त्याला अपवाद नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे हे फोटो त्यांच्यातली केमिस्ट्री किती चांगली आहे हे सांगण्याकरता पुरेसे। एकनाथ शिंदे हे भाजप नेते नाहीत। भाजपचे एकेकाळचे सख्खे मित्र आणि आता पक्के विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे शिलेदार आहेत। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यावर भाजप संस्कृतीत एकनाथ शिंदेंचं कसं होणार अशी चर्चा काही काळ रंगली होती, पण या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालाय।
जेव्हा जेव्हा मोदी महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा ते शिंदेंसोबत आपुलकीनं संवाद साधताना दिसले. नरेंद्र मोदींनी कधी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर कधी व्यासपीठावर ते आपुलकीनं संवाद साधताना दिसले. मुंबई मेट्रोच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिलखुलास संवादामुळे भाजप नेत्यांना सुद्धा अवघडल्यासारखं वाटलं. नाशिकमध्ये सुद्धा दोघांमध्ये अधिकच जवळचं नातं दिसलं. सत्कारादरम्यान मोदींना दिलेली शाल पडत होती आणि तेव्हा ती मुख्यमंत्री शिंदेंनी सावरली. त्यावेळी दोघांमध्ये प्रेमळ नातं अधोरेखित झालंय. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मोदींच्या धडाकेबाज कामाचं कौतुकही केलंय. पूरी दुनिया में हमारे देश का नाम बड़े सम्मान से, आदर से लिया जा रहा है. G20 हो रहा है, चांद्रयान सफल अभियान हो रहा है. इसलिए कई देशों के अध्यक्ष हो, प्रधानमंत्री हो, राष्ट्रपति हो, कोई हमारे प्रधानमंत्री जी से सेल्फी निकालता है, कोई बॉस कहता है, कोई झुककर नमस्कार करता है. ये हमारे लिए बहुत बहुत अभिमान की बात है. नाशिकमधल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवातच एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख करत केली. हा उल्लेख शिंदेंना सुखावणार आहे. महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार यावर विरोधक पैजा लावताना दिसतात. पण अमित शहा आणि नरेंद्र मोदींसोबत एकनाथ शिंदेंची केमिस्ट्री पाहता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी दीर्घकाळ राहतील असा अंदाज वर्तवला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. 2024च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भिस्त ही तरुणांवर असणार आहे. नाशिकच्या सभेत त्यांनी नवमतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलंय. शिवाय तरुणांना राजकारणात तरुणांनी यावं असंही त्यांनी तरुणांना सांगितलंय. नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ. विकसित भारताचं तरुणाई समोर ठेवलं स्वप्न. घराणेशाही विरोधात मतदान करण्याचं केलं आवाहन. भारतात नवमतदारांची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे. मतदानासाठी पहिल्यांदा नोंदणी केलेले मतदारच आपल्याकडे ओढण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणनीती आहे. 2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हाही त्यांनी नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. 2014 साली तरुण मतदारांनी भाजपाला भरघोस मतदान केलं. त्यानंतर 2019 सालीही तरुण मतदारांनीच मोदींना साथ दिली. 2024 मध्येही तरुण मतदारांवर मोदींची भिस्त आहे. त्यांनी तरुणाईला राजकारणात येण्याचं थेट निमंत्रण दिलंय. आप में से बहुत से लोग ऐसे होंगे जो इस बार जीवन में पहली बार वोट डालेंगे. फर्स्ट टाइम वोटर्स हमारे लोकतंत्र में नई ऊर्जा और शक्ति ला सकते हैं. इसलिए वोट करने के लिए आपका नाम लिस्ट में आए, इसके लिए जल्दी से जल्दी सारी प्रक्रिया पूरी कर लीजिए. तरुणाईला विकसित भारताचं स्वप्न दाखवतानाच घराणेशाही विरोधात मतदान करा असं आवाहन देखील मोदींनी केलंय. अगर आप सक्रिय राजनीति में आते हैं तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे. आप जानते हैं कि परिवारवाद की राजनीति ने देश का कितना नुकसान किया है. लोकतंत्र में भागीदारी का एक और महत्वपूर्ण तरीका है कि आप अपनी राय वोट के जरिए जाहिर करें.
मोदीपूर्व काळातील सरकार कशी भ्रष्ट होती आणि मोदी कार्यकाळात देशाची झालेली भरभराट हे तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचा भाजपानं सातत्यानं प्रयत्न केलाय. मतदानाच्या प्रक्रियेत येणाऱ्या या तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो का हे पाहावं लागेल. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.